नमस्कार, स्वातीच्या स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर दिवाळी स्पेशल मस्त अशी शंकरपाळ्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत, जी बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला मस्त खुसखुशीत अशी, बिस्किटापेक्षाही मस्त खुसखुशीत अशी होते। तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही शंकरपाळी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता आपली शंकरपाळी किती मस्त खूप सारे लेयर्स झालेली आहे। या शंकरपाळीला लेयर्स आलेले आहेत आणि चवीला खूप मस्त लागते, खुसखुशीत लागते, अगदी बिस्किटासारखी। तर या दोन ट्रिक्स फॉलो केल्या तर शंकरपाळी खूप सारे पदर असलेली बनते। आणि इथे मी शंकरपाळी तोडून दाखवते। तर इथे बघू शकता किती इझिली ही शंकरपाळी तुटली जाते आणि बारीक असे याचे तुकडे होतात, म्हणजे ही शंकरपाळी खुसखुशीत झालेली आहे, अजिबात कडक होत नाही। दात नसलेले लोकही ही शंकरपाळी एकदम इझिली खाऊ शकतात। तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही शंकरपाळी कशी बनवायची त्याची आज आपण रेसिपी बघणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी एक भांडं घेतलेलं आहे। आता या भांड्यामध्ये आपण एकाच भांड्याच्या मापानं सर्व साहित्य घेणार आहोत। तर इथं मी फुलपात्र घेतलेलं आहे। तर एक फुलपात्र तूप घेतलेलं आहे, जरासं घट्टसर आहे, खूप जास्त पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही आहे। इथे बघू शकता अशा पद्धतीची अशी कन्सिस्टन्सी आहे। आता इथं मी हे फुलपात्र थोडंसं लहान साईजचं आहे, म्हणजे दोन टाईपची फुलपात्र आहेत माझ्याकडे, एक मोठं आणि एक छोटं। तर इथं मी जरासं लहान असलेलं फुलपात्र घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा किलो मैद्याचं योग्य प्रमाणात होतं। तर त्याच फुलपात्राने मी 1.25 फुलपात्र साखर घेतलेले आहे। जर तुम्हाला जास्त गोड शंकरपाळी हवी असेल तर तुम्ही 1.5 फुलपात्र घेतलं तरीही चालेल, पण या प्रमाणात योग्य ते गोडीचं प्रमाण होतं। आता त्याच फुलपात्राने मी 1 फुलपात्र पाणी घेतलेलं आहे आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे, यामध्ये अर्धा किलो मैदा व्यवस्थित पुरतो। तर इथं आपण बघू शकता व्यवस्थित असं मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। थोडंसं चमचावर पाणी मी परत ॲड केलेलं आहे आणि याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि गॅसवरती ठेवून आपल्याला फक्त ही साखर विरघळून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता मी गॅसवरती हे गरम करून घेतलेलं आहे आणि यातील साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता हे आपल्याला एक 10 मिनिटासाठी थंड व्हायला ठेवायचं आहे। जरासं हे कडक आहे, जास्त कडक मिश्रणामध्ये मैदा मळायचा नाही। तर इथं बोट बुडवू शकतो इतपत हे थंड झालं की आपण मळायला घ्यायचं आहे। तर आता आपण मळायला सुरुवात करूया। तर इथं मी ताट घेतलेलं आहे। तर आता आपण ताटामध्ये मैदा घ्यायचा आहे। तर मैद्याला मोहन लावायची गरज नाही आहे, हे कोमट मिश्रणामध्येच आपल्याला मैदा मळून घ्यायचा आहे। तर इथं मी अर्धा किलो मैदा वापरणार आहे। मी इथं मैदा व्यवस्थित असा चाळून स्वच्छ करून घेतलेला आहे आणि अर्धा किलो मैद्यातील 1 वाटी मी बाजूला काढून घेतलेला आहे। आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे, यामुळे गोड पदार्थाची चव अजून वाढते। आता आपण जे तूप आणि पाणी साखर मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते यामध्ये थोडं थोडं घालून घ्यायचं आहे। थोडंसं कोमट आहे, इथं मी चमच्याने मिक्स करून घेणार आहे। तर थोडं थोडं घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे अशा पद्धतीनं व्यवस्थित असं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि शंकरपाळीचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथं आपण आपलं जे मिश्रण आहे त्यामध्ये जेवढा मैदा बसेल तेवढा आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे, त्यामुळे शंकरपाळी अजिबात बिघडत नाही, एकदम खुसखुशीत आणि खूप सारे पदर असलेली शंकरपाळी बनते। तर इथं 1 वाटी बाजूला काढून घेतलेला मैदा मी यामध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि परत त्याला उरलेल्या पाण्याने मिक्स करून घेतलेला आहे। तर इथं जेवढा मैदा या पाण्यामध्ये तुपाच्या आणि साखरेच्या मिश्रणामध्ये बसेल तेवढा मैदा आपण यामध्ये मळून घ्यायचा आहे। अजिबात टेन्शन नाही घ्यायचं, अजिबात बिघडत नाही शंकरपाळी, एकदम परफेक्ट अशी होते। तर पुढं मी त्या 2 ट्रिक सांगणार आहे, ज्यामुळे खूप सारे पदार्थ येतात शंकरपाळीला आणि खूप खुसखुशीत अशी बनते। तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला जास्त सैल नाही किंवा जास्त घट्टही नाही, अशा मीडियम साईजची आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे शंकरपाळीची। तर इथे बघू शकता थोडंसं परत मी पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि जेवढं फुलपात्राच्या वरती 1 चमचा शिल्लक राहिलेला आहे पाणी यामध्ये, तर ते मी बाजूला ठेवते। आता माझ्याकडे मैदा नाही आहे, जर असेल तर तो यामध्ये ॲड केला तरीही चालेल। तर ही शंकरपाळी एवढी सोपी पद्धत आहे बनवायची की याला मोहन लावायची गरज नाही। अगोदर मोहन घाला, मग ते पीठ चोळा, त्याऐवजी एक साथच हे सर्व मिश्रण बनवायचं आणि यामध्ये बसेल तेवढा मैदा घालून आपण ही कणिक मळून घ्यायची। तर आता इथं कणिक मळून झालेली आहे, ही एक 15-20 मिनटं रेस्ट व्हायला ठेवलेली होती मी। आता आपण याच्या शंकरपाळ्या करून घेणार आहोत। तर इथं आपण एक गोळा काढून घेऊया आणि इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याला आपण गोळा बनवून घ्यायचा आहे। थोडंसं वरची जी कणिक असते ती आतल्या बाजूने आतमध्ये घालायची आहे, म्हणजे खूप सारे लेयर्स येतात शंकरपाळीला। तर ही ट्रिक पण नक्की करून बघा। तर आता आपण लाटून घेऊया। तर याला पीठ लावायची गरज नाही किंवा वरून तूप लावायची गरज नाही, यामध्ये ऑलरेडी तूप वगैरे टाकल्यामुळं
हे पोळपाटाला चिकटत नाही। तर इथे जाडसर अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी छोटीशी चपाती लाटून घेतलेली आहे। आपण घडीची चपाती करतो त्या पद्धतीने याला आपण फोल्ड करून घ्यायचं आहे। तर ही पहिली ट्रिक आहे। इथे बघू शकता यामध्ये अजिबात साठा लावायची गरज नाही। सिंपल पद्धतीने लाटलेली जी चपाती आहे त्याला त्रिकोणीमध्ये घडी घालून घ्यायची आहे। चपाती करतो आपण त्या पद्धतीने आणि हीच परत आपल्याला लाटून घ्यायची आहे। यामुळे शंकरपाळीला खूप सारे पदर येतात। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण लाटून घेऊया। तर इथं जराशी जाडसर अशीच ही चपाती लाटून घ्यायची आहे, खूप पातळ नाही करायची। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण अर्धा इंच जाडी असलेली चपाती लाटून घेतलेली। आता याला कट करून घेऊया। तुमच्या आवडीप्रमाणे याला कट करू शकता। मी इथं स्क्वेअरमध्ये कट करून घेणार आहे। तर अर्धा इंचाची साईजमध्ये हे स्क्वेअर कट करणार आहे। तर ही शंकरपाळी बनवायला खूप सोपी आहे आणि एकदम बिस्किटासारखी खुसखुशीत अशी लागते। तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही शंकरपाळी बनते। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर आपण एक ट्रिक तर मी सांगितलेली आहे की त्या पद्धतीने जर केलं तर खूप सारे लेयर्स येतात आणि मी आता दुसरीही एक ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे अजून या शंकरपाळीला खुसखुशीत आणि खूप सारे लेयर्स येण्यासाठी ही टिप उपयोगी आहे। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी हे स्क्वेअर्समध्ये कट करून घेतलेलं आहे छोटे छोटे क्यूब। खूप जास्त पातळ लाटायची नाही चपाती, नाहीतर शंकरपाळी खुसखुशीत होत नाही, कडक होते पातळ केल्यानंतर। तर जराशी जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे। आता याच्या कडा वगैरे ज्या आहेत त्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि पूर्ण स्क्वेअर इथं ठेवलेले आहेत। तर बघू शकता याची जाडी आणि लांबी रुंदी किती आहे। अशा पद्धतीने ही शंकरपाळी मी कट करून घेतलेली आहे। आता ही एका ताटामध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने सर्व शंकरपाळ्या मी कट करून घेणार आहे लाटून। तर इथे तुम्ही बघू शकता जर व्यवस्थित दिसत असेल तर याला लेयर्स दिसतात, जे आपण घडी घातल्यामुळे खूप सारे लेयर्स दिसतात। तर अशाच पद्धतीने तर सर्व शंकरपाळी मी लाटून कट करून घेतलेले आहे। आता दुसरी ट्रिक म्हणजे आपण या सर्व शंकरपाळी यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक 5 मिनिटासाठी फ्रीजरला ठेवायचं आहे। त्यामुळेही खूप सारी खुसखुशीत आणि खूप सारे पदर येतात शंकरपाळीला। मी 5 मिनिटं फ्रीजला ठेवलं होतं, बघू शकता फ्रीजरला। आता आपण इकडे गॅसवरती तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल इतकंही गरम नाही करायचं की शंकरपाळी टाकली की ते खूप लाल होईल। अगदी कोमट तेल असताना यामध्ये शंकरपाळी घालायची आहे आणि जराशा जास्त शंकरपाळ्या घालायच्या आहेत। खूप कमी प्रमाणात शंकरपाळी तेलामध्ये सोडले तर त्या लगेचच तळल्या जातात आणि त्याला म्हणावे तसे पदर सुटत नाहीत। तर इथं खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही, मीडियम पद्धतीनं यामध्ये शंकरपाळी सोडून घ्यायची आहेत आणि एकदम लो फ्लेमवरती आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे। मध्ये मध्ये याला मीडियम करायचं आहे गॅसची फ्लेम आणि परत लो फ्लेमवरती ही शंकरपाळी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। तर तेलामध्ये शंकरपाळी टाकल्यानंतर याला ढवळत राहायचं आहे मधून म्हणजे सर्व बाजूनी व्यवस्थित अशी शंकरपाळी फ्राय होईल। आणि गॅसची फ्लेम लो ठेवल्यामुळे याला खूप सारे पदर येतात। खूप जास्त थंड तेलामध्ये नाही, पण असं थोडंसं गरम असलं पाहिजे, जास्तही गरम नसावं आणि खूप थंडही नसावं। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी छान अशी ही शंकरपाळी गोल्डन रंगावरती तळून घेतलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता याला किती पदर सुटलेले आहेत, खूप सारे लेयर्स आलेले आहेत आणि ही शंकरपाळी बनवायला खूप सोपी आहे आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही शंकरपाळी बनवून तयार होते। तळताना थोडेसे पेशन्स ठेवले तर एकदम मस्त खुसखुशीत आणि खूप सारे पदर असलेली शंकरपाळी बनवून तयार होते। याच पद्धतीने मी सर्व शंकरपाळी फ्राय करून घेतलेले आहे। बघू शकता सर्व शंकरपाळ्यांना खूप सारे पदर सुटलेले आहेत आणि खुसखुशीत ही झालेली आहे, अजिबात तेलकट होत नाही आणि तेलात विरघळतही नाही। फक्त थंड तेलामध्ये किंवा कमी गरम तेलामध्ये शंकरपाळी कधीच तळायची नाही। तर इथे आपली ही शंकरपाळी बनवून तयार झालेली आहे। टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर एकदम मस्त शंकरपाळी बनवून तयार होते। तर या दिवाळीमध्ये नक्की ही रेसिपी ट्राय करा। आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।